अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभणी महानगर पालिका में 2023 लगने के बाद यहाँ के सफाई कर्मचारी से लेकर तो अधिकारी तक ऐसा दिख रहा है कि 2023 का साल एक मनुष्य लगा हुआ है। जनवरी, फरवरी, मार्च जाने के बाद आज अप्रैल लग चुका है और अप्रैल में आज दो त्यौहार आ चुके हैं। 14 अप्रैल बाबा साहब अम्बेडकर और उसी के साथ साथ यहाँ पर रमज़ान की ईद का एक माहौल आ चुका है। जबकि हर साल इसके लिए जो तो नगर पालिका अलग से प्रावधान और इन कर्मचारियों को पेमेंट देती है। 10,000 से 25,000 तक उनको अलग से मानधन दिया जाता है और उनके तनख्वाहें आज 3 महीने नहीं होने के कारण आज उनको मानधन दिया जाएगा कि नहीं दिया जाएगा, उस बात को लेकर आज सफाई कामगार से लेकर तो सभी अधिकारी कर्मचारी ऑफिस के सभी सम पे हड़ताल पर बैठने के लिए मजबूर हो चुके हैं। यहाँ के आए हुए तृप्ति सांडभोर ये अपना हिटलरी कारोबार चलाते हुए इन कर्मचारियों के साथ साथ परभणी के शहरवासियों को भी अपने मुट्ठी में जकड़ने की कोशिश कर रहे हैं। इस हम देख रहे हैं कि कल ही जो है बाबा साहब अम्बेडकर के पुतलों के जो बोर्ड होल्डिंग लगाने के वास्ते जो नोटिस दिए गए हैं उसको लेकर यहाँ के लोक नेता विजय वाकड़ो इन्होंने बड़ा धरना आंदोलन किया और उनका पुतला फूका। अब ये कर्मचारी भी आज ये कगार पे आ चुके हैं कि ये आप अनशन पर बैठे, जबकि यहाँ पर रमज़ान का माहौल है और बाबा साहब अम्बेडकर की जयंती भी आ रही है। आप लोग इस समय अब ये नागरिक को वेठी से धरने की कोशिश हो रही है या फिर ये अधिकारी जो आए हुए अपनी मनमानी कर रहे हैं, इस पर से आपका क्या कहना है? हमारा नागरिक से एक दरख्वास्त भी है कि हमारा जो है सो वो सपोर्ट करे। हमारे 3-3 महीने के तनख्वाहें नहीं हो रही है। हमारे जो स्वच्छता कर्मचारी है उनको जो दवाखाने में उनको हर चीज़ में आज त्यौहार है, आज अम्बेडकर जयंती है और रमज़ान का पवित्र महीना रमज़ान की ईद है। इस अवसर पर कोई भी इन्होंने कुछ भी प्रावधान नहीं देते हुए हमारे तनख्वाहों को, हमारा जो फेस्टिवल रहता वो भी कोई इसमें उन्होंने इसका ये नहीं किया। हमने इनको 23 तारीख को पत्र दिया था कि हमारा जो है सो ये 3 महीने का पगार दिया जाए और फेस्टिवल दिया जाए, मगर अभी तक कुछ भी कार्रवाई उस पर नहीं हुई। इसलिए हमको मजबूरन आप हमको संप पे बोले तो हमारा काम बंद आंदोलन है ये, उस पर जा रहे हैं हम। मजबूर है आज हम ये, हमारा पब्लिक से या परभणी वासियों से कोई हमारा इसमें ये नहीं है। हमारा प्रशासक या प्रशासन जो भी है हमारा इसमें उनसे हमारी लड़ाई। हमारे कामगार नेता के आंदोलन साहब हमारे साथ यहाँ मौजूद है। हम उनसे पूछेंगे कि आपकी जो तो आयुष्य की पूरी ज़िंदगी जो तो इस लड़ाई में गई हुई है, आज जो यहाँ पर अधिकारी आए हुए इसके बारे में आपका क्या कहना है और आपके कर्मचारियों की जो मांग है, ये रास्ते किस तरह है, हमारे व्यूअर्स और दर्शकों को बताएं। परभणी वासीय नागरिकांना तर जवळजवळ माझी सगळ्यांना ओळखच आहे की के आंधळे नगरपालिका कर्मचारी संघटनेचा नेता आहे। त्याचं पूर्ण आयुष्य गेलं आणि कर्मचाऱ्याला न्याय मिळवून द्यायचं केलं, पण माझ्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत जे काही अधिकारी आले, मुख्य अधिकारी असतील त्या काळात, महापालिका झाल्यानंतर आयुक्त असतील, बरेचसे IAS अधिकारी आले, त्यांचे माझे संबंध भेटायला गेल्यानंतर त्यांनी आधार करायचा, आंधळे साहेब या बसा, काय आहे कर्मचाऱ्याचा प्रश्न, काय चर्चा करायची, प्रश्न निकाली काढायची। मी या मॅडमकडे गेलो असताना मॅडम ही एवढी उद्धट आणि उर्मट भाषा बोलती आणि आवाज तिच्यात मोठा राहतो आणि आम्हालाच समोरच्याला म्हणजे तुम्ही ते आवाज कमी करा। असंच परवा घटना विजय वाकुडेसोबत झाली। ते गेले होते, तेही बी बोलू लागले, तर त्यांनासुद्धा म्हणले की तुमचा आवाज कमी करा। हां, आणि तुमचाच आवाज जास्त आहे, आमचा आवाज कमी असतो आहे, म्हणून तुम्ही जरा आवाजाला सांभाळा आणि असं समजू नका मी एक महिला आहे, एक अधिकारी आहे, मी कुणालाही भेणार नाही। हां, माझं कोणी नाही, मी मालकच आहे, प्रशासक मीच आहे, आयुक्त मीच आहे, वरीसुद्धा महिला आहे, कलेक्टर बी महिला आहे, SP बी महिला आहे। या महिलाच्या जीवावर जर जातीवाद करून आमच्या पुरुषासोबत जर नीट वागत नसाल तर तुम्हाला धडा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही। आता एक नियम आहे, कुणासंगी खेटा अधिकाऱ्याने, पण कर्मचाऱ्यासंग कधी खेटू नये। कर्मचारी जर एकजूट झाले आणि कर्मचारी जर आपल्या विरोधात गेले तर आपली काही गय नाही, तुम्हाला या ठिकाणी धारा राहणार नाही आणि शासनसुद्धा त्याचा विचार करील आणि आपली बदली लवकरात लवकर होईल असं मला अंदाज वाटते। आपल्या स्वभावामुळे आपण जर स्वभाव बदलला तर कर्मचाऱ्यासंग सहमती, नेत्यासोबत जे काही येणाऱ्या माणसासंग जर आपण चांगले बोलला तर तुम्ही टिकाल, नाही तर परभणीमध्ये टिकू शकत नाही। जगात जर्मनी आणि भारतात परभणी एक नाव आहे परभणीचा, म्हणून मी तुम्हाला आठवण करतो मॅडमला ही परभणी आहे। हे प्रत्येक आंदोलन, या क्रांतिकारी आंदोलन या ठिकाणी होतं आहे। महाराष्ट्रामध्ये नगरपालिका कर्मचाऱ्याची जी सुरुवात झाली तर या परभणीपासून मागे झाली 2004 पासून, की परभणीच नंबर 1ला आहे। म्हणून माझी विनंती आहे मॅडमला
मॅडम आपला स्वभाव बदलावा, आम्हाला तुमची आमची काही दुश्मनी नाही, वैयक्तिक काही नाही, तुम्ही आमचे आईवडील आहेत, आम्ही लेकरं आहेत, पण लेकराप्रमाणे आम्हाला वागवा, एखाद्या सवतीच्या लेकराप्रमाणे वागू नका, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती. आंदोलन किया जा रहा है, किस लिए किया जा रहा है, ये हमारे व्यूअर्स दर्शकों को बताएं. आम्ही सतत 23 तारखेपासून प्रशासनाला 3 महिन्याचे पगार आणि मागे जे मागणी केलेले निवेदनाद्वारे विविध प्रश्नाची आहे त्याच्यावर कोणतीच अंमलबजावणी झालेली नाही आणि पगारीबद्दल सण त्यौहार बाबासाहेब आंबेडकर जयंती रमजान ईद जवळ आलेली आहे तरी पण आमच्या मागण्यावर विचार झाला नसल्यामुळे आज ही कर्मचाऱ्यांची बैठक झालेली आहे. सर्व कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत. प्रशासन आमच्या मागण्याला काही भीक घालत नाही म्हणून कर्मचारी हतबल झालेले आहे. त्याबद्दल कर्मचाऱ्यांचे असं मत आहे की आमचे जे न्याय हक्काचे मागण्या आहेत त्या प्रशासनाने मागण्या पूर्ण करावा, 3 महिन्याचा पगार द्यावा, फेस्टिवल अग्रीम द्यावा आणि जे इतर जे महत्त्वाचे विषय आहेत त्यांच्यावर त्याने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढावे अशी आमची इच्छा आहे. आप जो यहाँ पर पहली बार ये देख रहे हैं इतिहास में कि 25 करोड़ का जो तो आपके पास जो तो कर वसूल हुआ है, इसके बावजूद भी आप कर्मचारियों को आंदोलन करने की मजबूरी आ रही है. ऐसी क्या मांग है जो कि आपके अधिकारी इस बात को नहीं सुन पा रहे? आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत जे महापालिका प्रशासनाचं मागच्या वर्तमानपत्रामध्ये असं घोषित केले की 25 ते 30 कोटी रुपये वसूल झालेले आहे. त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्या आमच्या कर्मचाऱ्यांना कष्ट घेऊन केले आणि त्यातला प्रशासनाने त्यांना मार्गदर्शन केलं त्यानुसार ते वसूल झाली. परंतु प्रशासनानं वसूल झालेली आहे ती आम्हाला द्यावा पगार, आमची काहीच मागणी नाही, फक्त आम्हाला आमच्या पगारी वेळेवर व्हावा, आमची ही एकच न्याय मागणी आहे. के कर्मचारी, अधिकारी और सफाई कामगार और सभी कर्मचारी मिलकर जो 5 तारीख से अपने हड़ताल पर जा रहे हैं. अब इस बात को लेकर यहाँ के आए हुए हमारे तृप्ति सांभोर ये इनके मांगों को कितना पूरी करते हैं ये आने वाला समय ही बताएगा. आज हमने ली हुई मुलाकात आपको किस तरह पसंद आई है इसके बारे में आपके कमेंट्स होना ज़रूरी है. साथ ही साथ हमारी न्यूज़ पसंद आने पर लाइक करें, शेयर करें और अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब ज़रूर करें, बेल आइकन का बटन ज़रूर दबाएं ताकि आई हुई हमारी खबर सबसे पहले आप तक पहुँच सके. देसी जड़ी बूटियों से इलाज का एकमात्र केंद्र हकीम मौलाना उबैदुर रहमानी मिसबाही इनका नूरी शिफा खाना. हर स्टेज का कैंसर, किडनी की खराबी, लीवर की खराबी, हर तरह का शुगर, बालों की हर तरह की समस्या, पीठ व किडनी की पथरी, बवासीर, हर्निया, अपेंडिक्स, बीपी की कमी व ज्यादती, पीलिया, हर तरह का चर्म रोग, हर तरह का पेट रोग, सफेद दाग, साटिका, यूरिक एसिड, हार्ट, डिप्रेशन, अल्सर, नाक कान गले की बीमारी, आँख की हर तरह की समस्या, टॉन्सिल, हर तरह का न्यूरो रोग, मिर्गी खून की कमी, हर तरह का ट्यूमर आदि का इलाज सफलतापूर्वक किया जाता है. पता बलरामपुर, चौराहा से चौक रोड, बैरागी कॉलोनी, तुलसीपुर, जनपद बलरामपुर, यूपी. तुलसीपुर में मिलने का समय सुबह 11 बजे से 6 बजे तक हर माह की 1 तारीख से 20 तारीख तक रहेगा. परभणी में मिलने का समय सुबह 10 बजे से रात 10 बजे तक हर महीने के आखिरी हफ्ता 23 तारीख से 30 तारीख तक रहेगा. परभणी का पता दरगाह रोड, आजम चौक से आगे, तवक्कल मेडिकल के करीब, परभणी, महाराष्ट्र. अधिक जानकारी के लिए मोबाइल पर संपर्क करें. मोबाइल नंबर 9793041936 9175546259. बस स्टेशन के छत का प्लास्टर गिरने से 3 जख्मी. पाथरी स्थित बस स्टेशन के यात्री निवारे के छत का प्लास्टर गिरने के कारण 3 महिला बुरी तरह से जख्मी होने की घटना तारीख 3 अप्रैल 2023 के दोपहर 2 बजे के दरमियान ये अस्पताल में ले जाया गया है. इस बारे में मिली जानकारी है कि पाथरी बस स्टेशन के बिल्डिंग पूरी तरह से खराब हो चुकी है. ये बिल्डिंग 40 साल से ज्यादा पुरानी होने की जानकारी प्राप्त हुई है. बारिश में इन बिल्डिंग के छत से पानी टपकता है जिससे छत के लगे हुए लोहे के सलाखे जंग खा चुके हैं जिससे छत का प्लास्टर गिर रहा है. पिछले साल अगस्त महीने में भी प्लास्टर गिरने के कारण घटना हुई थी, लेकिन सोमवार 3 अप्रैल के रोज दोपहर प्लॉट क्रमांक 3 पर बस के इंतजार में बैठी महिलाओं के शरीर पर अचानक प्लास्टर गिरने से इसमें बामाबाई अन्ना साहेब इराम उम्र 75 वर्ष, गोपेगांव, तहसील पाथरी, सुशीलाबाई बाबूराव साबळे उम्र 75 साल, रहने वाले पाथरी, संगीता शंकरराव गरड़ उम्र 49 साल, रहने वाले परभनी. ये तीनों महिला बुरी तरह से जख्मी हुए हैं. उन्हें पाथरी के निजी अस्पताल में दाखिल किया गया है. पत्रकार भवन बचाव समिति की ओर से खुद को गाड़कर पत्रकार का अनशन. पत्रकार भवन बचाव समिति की ओर से तारीख 21 मार्च 2023 के रोज महानगर पालिका प्रशासन को निवेदन दिया गया था जिसमें पत्रकार भवन पत्रकारों के लिए खुला रखा जाए वरना 3 अप्रैल 2023 से अमरण अनशन करने का इशारा दिया गया. प्रशासन ने किसी भी प्रकार की दखल नहीं लेने से
3 अप्रैल से काटकर और विजय कुलदीपक इन पत्रकारों ने अमरण अनशन जारी करते हुए जब तक पत्रकार भवन पत्रकारों के लिए खुला नहीं किया जाता तब तक अनशन जारी रहेगा, ऐसा अनशनकर्ताओं ने कहा है। इस समय अनंत काटकर, विजय कुलदीप के इन्हें समर्थन देने के लिए पत्रकार शिवशंकर सोनोने, शेख इफ्तिखार, राजू काडिले, राहुल धबाले, दिलीप बनकर, सैयद जमील, बालाजी कांबळे, अजमत खान, धनु धबाले, बाळासाहेब घिके, मंदार कुलकर्णी, शरद कुलते, अटाकळे, रामेश्वर शिंदे आदि ने उन्हें समर्थन दिया है। परभणी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना, मग ते मुक्त पत्रकार असतील किंवा जिल्हा प्रतिनिधी असतील, जे कोणी असतील, त्यांना पत्रकार भवनामध्ये प्रवेश असावा आणि त्यांच्यासाठी मुक्तपणे प्रवेश देण्यात यावा, कोणतीही अट घालू नये या उद्देशानं मी आज स्वतःला गाडून घेऊन पत्रकारांसाठी उपोषणाला बसलेलो आहे। यापूर्वी वेळोवेळी प्रशासनाला या मागणीचा पाठपुरावा केला होता, पण अद्यापही ना प्रशासनाने या गोष्टीची दखल घेतली, ना संबंधित जे कोणी पत्रकार संघाचे भवनाचे लोक असतील यांनी कोणीही आतापर्यंत दखल घेतली नाही। म्हणून आज मी जोपर्यंत प्रशासन आमच्या मागणीची दखल घेणार नाही तोपर्यंत मी स्वतःला गाडून घेऊन आमरण उपोषण करत आहे। माझ्यासोबत अनंत काटकर हेही उपोषणाला बसलेले आहेत। आम्ही दोघंही प्रशासनाने आमची मागणी पूर्ण करेपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। आज तारीख 4 अप्रैल 2023 मंगलवार के रोज से परभनी शहर में वन वे मुहिम शुरू की गई है। मेन शिवाजी चौक से लेकर गिरण कॉर्नर, इसके अलावा बड़े गाड़ियों के लिए नो एंट्री ऐसे बोर्ड लगाकर आवाजाही करने वालों को इस बात का अवगत कराया जा रहा है। इस बारे में शहर ट्रैफिक पुलिस ने ये कार्य करते हुए शहर पुलिस ट्रैफिक के API सचिन इंगळवाड इन्होंने न्यूज़ परभणी महानगर से क्या कहा, आइए जानते हैं। आज रोजीपासून माननीय पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सरकारी दवाखाना ते ग्रँड कॉर्नर या रोडवरतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वन वेचा अंमलबजावणी करत आहोत। यामार्फत मी सर्व परभणीकरांना विनंती करतो की शहरातून येणारा सरकारी दवाखाना ते ग्रँड कॉर्नर हा रस्ता येण्यासाठी बंद राहील, जाण्यासाठी सुरू राहील। यांना पर्यायी मार्ग शनी मंदिर ते नालनपेठ कॉर्नर, शनिवार बाजार ते आपला कॉर्नर, ग्रँड कॉर्नर हा पर्यायी मार्ग आहे। याचा सर्वांनी पालन करून सहकार्य करावे। शादी वलीमा हो या कुछ और प्रोग्राम, सिर्फ एक ही नाम, इरफान फंक्शन हॉल। शादी वलीमा, बर्थडे पार्टी, रस्म व अन्य प्रोग्राम के लिए फंक्शन हॉल दस्तयाब है। दिलकश और खुशनुमा डेकोरेशन के साथ तैयार, लेडीज और जेंट्स के लिए सेपरेट हॉल, पार्किंग की सुविधा, 24 घंटे पानी और लाइट, शांत और खुशगवार माहौल। अपने प्रोग्राम की बुकिंग तुरंत करें, इरफान फंक्शन हॉल बुक करें और अपने फंक्शन में 4 चांद लगाए। एड्रेस जमजम कॉलोनी, चश्मे हयात कुएं के पास, कवड़गांव रोड, परभनी। मोबाइल नंबर शेख रुस्तुम 9890877388, शेख सलमान 7875886786, शेख इरफान 9764265299। नायब तहसीलदारों का जिले में काम बंद आंदोलन, किसानों, वंचित मजदूर, उसी तरह महिला, ज्येष्ठ नागरिक इनके हितों के लिए हमेशा कार्यरत रहने वाले महसूल विभाग बड़े पैमाने पर जनहित ध्यान में रखकर काम करते आया है। शासन की ओर नायब तहसीलदार पदों का दर्जा क्लास 2 राजपत्रित रहते हुए क्लास 3 इस पद की तनख्वाह होने से उसमें सुधार लाकर शासन ने अन्य समकक्ष पदों का सम्मान करने के खातिर निवेदन देकर इस माध्यम से भूमिका रखते हैं। इस भूमिका को मंत्री, मुख्य सचिव, वेतन त्रुटि समिति इनके सामने तहसीलदार, नायब तहसीलदार संगठन ने इससे पहले 1998 में बार नायब तहसीलदार राजपत्रित 2 के अन्य समकक्ष क्लास 2 पदों की वेतन श्रेणी लागू करे ऐसी मांग करने के लिए कहा था। इसके बावजूद संगठन के इस मांग की ओर नजरअंदाज करने के कारण तहसीलदार और नायब तहसीलदार संगठन 3 अप्रैल से बेमुद्दत काम बंद आंदोलन करने का निर्णय लिया गया। इस समय समूचे जिले के तहसीलदार और नायब तहसीलदार इस काम बंद आंदोलन में शामिल हुए हैं, जिससे काम में बाधाएं निर्माण हो रही है। प्रशासन जल्द से जल्द उनके मांगों को पूरा करे ऐसी मांग की जा रही है। तहसीलदार आणि तहसीलदार संघटनेचा काम बंद आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। 4800 ग्रेड पे व्हावा या मागणीसाठी सर्वांनी आजपासून काम बंद आंदोलन केलेलं आहे।
विविध संघटनांचा याला पाठिंबा आहे. धन्यवाद. नायब तहसीलदार हे जे पद आहेत, शासनाने याला वर्ग 2चा दर्जा दिलेला आहे, परंतु पेमेंट मात्र आजही वर्ग 3चंच आहे. तर नायब तहसीलदार जो ग्रेड पे आहे तो ग्रेड पे 4800 रुपये व्हायला पाहिजे. यासाठी संपूर्ण राज्यभर नायब तहसीलदार संघटनेमार्फत आजचं काम बंद आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये शासनापर्यंत आमच्या ह्या ज्या भावना आहेत, ह्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात. जरी आम्हाला क्लास 2चा दर्जा दिला असला तरी पेमेंटसुद्धा, पगारसुद्धा, आम्ही वेतनसुद्धा त्याप्रमाणे आम्हाला द्याव्यात आणि 4800 हा ग्रेड पे शासनानं नायब तहसीलदारचा मान्य करावा. या संदर्भामध्ये आज कलेक्टर ऑफिस परभणी या ठिकाणी आम्ही सगळे तहसीलदार नायब तहसीलदार संघटनाचे अधिकारी पदाधिकारी जमलेलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे राहणार आहेत. उद्यापासून परवापासून आम्ही ही जे आंदोलन आहे, तर हे आंदोलन आमच्या आपापल्या तहसील कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आम्ही सुरू करणार आहोत. तर तरी आमच्या या ज्या भावना आहेत, या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशी आम्ही सगळ्यांना विनंती करतो. परभनी महानगर पालिका के आयुक्त का पुतला फूका। परभनी महानगर पालिका आयुक्त इनके जनविरोधी निर्णय के खिलाफ मागासवर्गीय और मेहनती जनता का निदर्शन आज तारीख 3 अप्रैल के रोज जिला कलेक्टर ऑफिस के सामने अनशन मैदान में करते हुए परभनी महानगर पालिका के आयुक्त का निषेध दर्शाकर पुतला जलाया गया और मनपा आयुक्त के खिलाफ घोषणाबाजी की गई और जिला कलेक्टर इन्हें अपने मांगों का निवेदन देकर अपने मांगों को जल्द से जल्द नाम निपटाया गया तो आने वाले दिनों में इससे तेज आंदोलन किया जाएगा, ऐसी इस समय इशारा दिया गया। इस समय लोक नेता विजय वाकोड़े, धम्मदीप रोड़े भैया, सुधीर साळवे, राहुल घनसावंत, मिलिंद सावंत, किरण घोड़गे, डॉक्टर सुनील जाधव, कांग्रेस राजन सिरसागर, राजकुमार सूर्यवंशी, प्रदीप भावड़े, शेषराव जल्लारे के साथ बड़ी संख्या में आंबेडकरी जनता इसमें मौजूद थी। ठिकाणी जे आंदोलन व्यक्त करण्यात आले, जो निषेध व्यक्त करण्यात आला, त्याचं कारण म्हणजे इथली जी कार्यशून्य आमदार ही आहे, आयुक्त आहे, महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडवर यांची जी एकूणच भूमिका आल्यापासून जर आपण पाहिली तर असं निदर्शनास येतं की मागच्या 7 ते 8 महिन्यापासून रमाई घरकुल जी एक योजना महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे, तिचे जे घरपट्टीचे नमुने असतात ते त्या बाईने आत्तापर्यंत ऑनलाईन म्हणून बंद केलेले आहेत. जे पात्र होऊ शकतात असे घरकुलचे जे लाभार्थी ते वंचित राहिलेले आहेत. दुसरं म्हणजे ज्या राजगोपालचारी गार्डनच्या समोर गेल्या 25 वर्षापासून जे गोरगरीब बहुजन समाजातील विशेषतः जे हुतकरू नवयुवक तरुण त्या ठिकाणी आपला रोजीरोटीचा व्यवसाय करत होते, त्यांनासुद्धा त्या ठिकाणी हाकलून लावण्यात आलेला आहे आणि ते कमी जास्त होतं म्हणून की काय की 2018चा GR जो 5 वर्षापासून लागू नव्हता, ऐन जयंतीच्या तोंडावरती तो आता लागू करण्यात आलेला आहे आणि एका प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला विरोध करण्याचं धाडस या मनुवादी अशा आयुक्तांनी केलेलं, त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि शासनाला अशी विनंती करतो, जर परभणी शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ द्यायचा नसेल, जयंती शांततेने पार करायची असेल तर आपण यामध्ये मध्यस्थी कराने हा जो तिने एक कायदा जो हा 1 मार्चपासून लागू केलेला आहे बॅनरच्या संदर्भात तो पोस्टपोन करावा आणि 1 मे महाराष्ट्र दिन त्या दिवशीपासून लागू करण्यात यावा. महानगरपालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडवर ज्या हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी वागत आहेत, नवनिर्वाचित पेशवाई या ठिकाणी आणू पाहत आहेत, दलित विरोधी, मागासवर्गीयाच्या विरोधी, गरिबांच्या विरोधी असलेल्या या तृप्ती सांडवर आयुक्ताच्या विरुद्ध आज आम्ही सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने व कष्टकऱ्यांच्या वतीने आज या ठिकाणी तीव्र निदर्शने करून आम्ही निषेध मोर्चा काढलेला आहे आणि 2 दिवसामध्ये ज्या काही आमच्या मागण्या की या फेरीवाले जे आहेत, हातगाडेवाले जे आहेत, जे राजगोपालचारी गार्डनसमोर जे 20-25 वर्षापासून जे त्या ठिकाणी उद्योग करतात, त्यांचे गाडी जाणीवपूर्वक आणि दलित असल्यामुळं त्यांची गाडी हटवण्यात आले, त्यांचे गाडे परत त्या ठिकाणी बसवण्यात यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जे बॅनर लावण्यास तिने ज्या अटी लावलेल्या आहेत त्या सर्व अटी रद्द करून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे बॅनर, झेंडे लावण्याची प्रशासनाने परवानगी द्यावी आणि त्या तृप्ती सांडवरच्या पूर्ण कारभाराची चौकशी करण्यात यावी, यासाठी आज सर्वांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार. तारीख 3 अप्रैल 2023 के रोज परभनी शहर के प्रभाग क्रमांक 3 के वांगी रोड पर सुबह के समय वंचित बहुजन आघाड़ी जिला अध्यक्ष सचिन गंगाखेड़ इनके नेतृत्व में वांगी रोड के निर्माण को लेकर
हल्की बजाते हुए खड्डों में रंगोली और फूल डालकर आंदोलन किया गया। पिछले कई वर्षों से बार बार निवेदन और मोर्चे आंदोलन करने के बावजूद वांगी रोड की दुरुस्ती, साफ सफाई, नूतनीकरण किया नहीं जा रहा है। नालियां नहीं निकाले जा रहे हैं। रास्ते में एक एक फुट के गड्ढे गिर गए हैं। नालिया का गंदा पानी घरों में आ रहा है, जिससे गंदगी बढ़ने से स्वास्थ्य का खतरा मंडरा रहा है। इन सभी समस्याओं के कारण यहाँ के क्रोधित नागरिक और वंचित बहुजन आघाड़ी की ओर से आंदोलन किया गया। इस समय नानलपेट और नवा मोंढा पुलिस थाने के पुलिस ने कड़ा बंदोबस्त रखा। आंदोलन में सचिन गंगाखेड़कर, महिला जिला अध्यक्ष सुनीता ताई साळवे, संदीप खाड़े, प्रमोद कुटे, लखन सौंदरमल, शीला साळवे, घनश्याम साळवे, यूसुफ कलीम के साथ वंचित के पदाधिकारी, कार्यकर्ता और वांगी रोड पे के नागरिक बड़ी संख्या में हाजिर थे। वांगी रोड येथे आंदोलन जन आंदोलन करण्यात आलं आहे। प्रशासनाला विनंती आहे की वांगी रोडची तात्काळ दुरुस्ती करून इथल्या लोकांना सुखसुविधा, ज्या आरोग्य सुविधा आहेत त्या पण पुरवाव्यात आणि रस्त्याच्या दुरुस्ती केल्यानंतर इथल्या लोकांच्या नागरी सुविधा पण पुरवण्यात याव्यात ही नम्र विनंती आहे। जर प्रशासनानं 15 दिवसाच्या आत दखल नाही घेतली तर याच्यापुढं उग्र आंदोलन, रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। आघाडीच्या वतीने जे वांगी रोडचं आंदोलन केलं आहे, अक्षरशः इथले लोक कदरून गेलेत आणि आहेत त्या नगरपालिकेचे लोक नाल्या काढत नाहीत आणि आमचे शाळेतले लेकरं, काही लोक तिथं पडलेत, अपघात झालेत, काहींचे हातपाय मोडलेत। या रोडला फंड भेटून देखील हा फंड कुठं गेला, कुणी काय केलं, सरकार बदलली ह्याचं आम्हाला काही घेणं नाही। जो फंड भेटलेला आहे, जो मंजूर झालेला आहे, तो तात्काळ तिथं रोड झाला पाहिजे। आणि जर ह्या प्रशासनाने या आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर आम्ही याच्या पुढं याच्याही मोठ्यापेक्षा आंदोलन करू, एवढं या ठिकाणी सांगतो। नगरीतील रस्त्यांची खरोखर दुरावस्था झालेली आहे। जिकडे पाहावं तिकडे रोडाचे पूर्ण हाल चालू आहेत। खड्डे आहेत, म्हणजे प्रत्येक रस्त्यामध्ये खड्डे आहेत। महानगरपालिका नेमकं काय करते हा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज या ठिकाणी वांगी रोडच्या रस्त्यासाठी झटत आहे। वांगी रोडचा रस्ता हा झालाच पाहिजे, सगळ्याच नागरिकांचं म्हणणं आहे। आणि नागरिकांसाठी जर हे प्रशासन काही कार्य करत नसेल तर वंचित बहुजन आघाडी स्वस्थ बसणार नाही। मी प्रशासनाला एक विनंती करते की त्यांनी जागरूक राहून सर्वच परभणीचे रस्ते दुरुस्त करावेत आणि वांगी रोडचा हा जो बिकट प्रश्न आहे रस्त्याचा हा मात्र निकडीचा आहे। हा आपण वांगी रोडचा रस्ता झालाच पाहिजे अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। जन आंदोलन वांगी रोडवर झालेलं आहे, होत आहे। या ठिकाणी वांगी रोडची अशी अवस्था दयनीय झालेली आहे की खड्ड्यात रस्ते, की रस्त्यात खड्डे। या ठिकाणी महापालिकेला, जिल्हा अधिकारी मॅडमला वारंवार निवेदन दिले, परंतु या ठिकाणी कोणते गांभीर्य राहिलेलं नाही। 27 फेब्रुवारी रोजी माजी मंत्री अशोकजी चव्हाण यांनी खूप थाटामाटात इथल्या महानगरसेवकांनी भूमिपूजन केलं, परंतु रस्त्याचं काम अद्यापही सुरू झालं नाही। माझी इथल्या शासनाला, प्रशासनाला विनंती आहे की या वांगी रोडची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वांगी रोडची इथल्या नागरिकांच्या वतीनं आम्ही प्रशासनावर धडक मोर्चा देऊ। याची गांभीर्यानं दखल या ठिकाणी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। कोणत्याच प्रकारची सुखसुविधा नाही आहेत आम्हाला। आतापर्यंत आम्ही इतकं त्रासामध्ये काढले की कोणतंच आम्हाला काहीच नाही। एक रोड नाही तर आम्हाला नाले पण नाही। रोड असून त्याला 100 सगळे खड्डे पडलेले पूर्ण। आम्ही काय करायचं, कुणाला सांगायचं? त्यांचं कुणी लक्ष देत नाही, कुणी काहीच करत नाही। नगरसेवक इथले लक्ष देत नाहीत का? इथले नगरसेवक काहीच करत नाही आणि कुणीच काही करत नाही। आतापर्यंत आम्हाला कुणी मदत केली नाही, काही नाही। आमच्या घरकुलाचे माल मटेरियल पडलं होतं त्यावेळेस याच लोकांना सगळ्यांनी ॲप्लिकेशन करून त्यांना त्यावेळेस त्रास होऊ लागला। आता यावेळेस का त्रास होत नाही? गुडघ्या इतका नालीचं पाणी रोज या रस्त्यांना वाहते। लोक पूर्ण असं बिमार पडायचं, लहान लेकरं कितीतरी पडायला येतात खड्ड्यामध्ये, पण कुणीच लक्ष देण्यात आले, काहीच नाही। आम्ही कुणाला सांगायचं, काय करायचं? आम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, म्हणजे कुणीतरी त्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे। धरणे, उपोषण, मोर्चे काढून कदरून गेलेले आहे। लोकांची अशी समस्या झालेली आहे की वांगी रोड जेव्हा आपण नळ सुटते, इथे नळ सुटलं तर असं वाटतं की घाण पाणीचं साम्राज्य आहे ना की वांगी रोडला पसरत आहे। आरोग्याचे धोकाच होत आहे, लहान मुलाचे आरोग्य, बायाचे डिलिव्हरीचे हे समजे खड्डे झालेले आहे। लय आंदोलन करून आता कदरून गेलेले, आता फक्त माझा एक जीवच राहिलेली आहे। आता हे रोडाचं काम झालं नाही तर मी माझ्या आत्मदान ह्या वांगी रोडासाठी करणार आहे। दौरा कहने के वांगी रोड आता प्रशासनाचे नाही की आता उपरचे नाही की सरकारचे काय घेणं देणं नाही।
इथले नाही का जे आहे नाही काय बागड बिल्ले आहे, इथले जे भ्रष्टाचार लोक आहे, हे भ्रष्टाचार लोकांनी पूर्ण परभणीचे नाही का सत्यानाश केलेले आहे. ह्या परभणीचं पूर्ण शहराचे जितके बी रोड आहे तितके प्रत्येक नागरिकला, एक समाजाच्या नागरिकाला नाही काही रोडाला जावं लागत नाही, प्रत्येक समाजाच्या नागरिकाला एक रोडाला जावं लागतं. या कारण या प्रशासनाला आणि हे लबाड प्रशासनाला आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाला हे निवेदन देतो की आत्तापर्यंत हे काय माझे इतके आंदोलन झाले, यानंतर या आंदोलनाची दखल घेतली नाही महाराष्ट्र प्रशासनाने, तर मी माझ्या ह्याने का रमजानचे नंतर मी ह्याने का या वांगी रोडमध्ये ह्याने का आत्मदान करणार. हमारे न्यूज़ को लाइक करें, शेयर करें, कमेंट्स ज़रूर करें. उसी के साथ साथ अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन का बटन दबाना ना भूलें ताकि हमारे आने वाली न्यूज़ सबसे पहले आप तक पहुंचे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.